महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक, परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने बाबाच्या आदेशानुसार पांढरकवडा येथे दिनांक 21/12/2025 ला भव्य सेवक संमेलनानिमित्त मारुतीजी ठाकरे यांच्या निवासस्थानी हवन कार्य पार पडलं। त्यानिमित्त शोभायात्रा सुद्धा निघाली आणि त्यानिमित्त स्वागत आणि त्यानंतर आपल्या चर्चा बैठकीला सुरुवात आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयं बुद्धीचे दाता सृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आम्हा सर्व सेवकाचे सद्गुरू मानव धर्माचे प्रणेते महान त्यागी बाबा जुमदेवजी सुद्धा उपस्थित आहे। बाबांना सुद्धा माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आपल्या सर्वाच्या लाडक्या वाराणसी आईची ममता उपस्थित आहे, आईला माझा प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष सुभाषजी दहेकर साहेब यांना सुद्धा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक साहेब परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे संचालक सुरेशजी कळंबे साहेब यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे उपस्थित आदरणीय मंचावर विराजमान अध्यक्ष, शाखा अध्यक्ष, मार्गदर्शक, कार्यकर्ता आदरणीय मंचाला माझा नमस्कार। त्याचप्रमाणे बाबाच्या छत्रछायेखाली बसलेले सर्व सेवक सेविका बालसेवकाला सेवकाचा नमस्कार। यानंतर आपल्याला कार्यक्रमाची समोरची वाटचाल करायची आहे आणि यासाठी सुरुवात ही प्रस्तावनेपासून होईल। तरी मी आजच्या प्रसंगी प्रस्तावनेसाठी आमंत्रित करतो बाबाचे सेवक हळदगाव परिसरातील सोनवाने साहेब, जगदीशजी सोनवाने हे प्रस्तावना करतील अशी मी त्यांना विनंती करतो। भगवत कृपा जागृत आहे। आपण सर्व मिळून भगवंताला आणि बाबाला एकट्याने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। नमस्कार। भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या आदेशाप्रमाणे आज 21 डिसेंबर 2025 रोज रविवारला पांढरकवडा या गावामध्ये मानव धर्माचे भव्य सेवक संमेलन आयोजित करण्यात आलं आणि त्यानिमित्त हवन कार्य सुद्धा मारुतीजी ठाकरे यांच्या निवासस्थानी पार पडलं आणि तिथून शोभायात्रा कार्यक्रमस्थळी पोहोचली आणि चर्चा बैठकीला सुरुवात आहे। या चर्चा बैठकीमध्ये स्वयंसृष्टी निर्माता बुद्धिविधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे। भगवंताला माझा प्रणाम। दुःखी कष्टी मानवाला एका भगवंताचा परिचय करून देणारे, अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून आम्हा तुम्हा सर्व दुःखी कष्टी लोकांना मुक्त करणारे मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबाला सुद्धा माझा प्रणाम। बाबाच्या खांद्याला खांदा लावून बाबाच्या संघर्षमय जीवनामध्ये बाबाला साथ देणारी, सर्व सेवकांना एका मायेच्या पदरामध्ये सामावून घेणारी सर्वांची आई वाराणसी आई उपस्थित आहे। आईला सुद्धा माझा प्रणाम। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री माननीय परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळाचे कोषाध्यक्ष श्री माननीय सुभाषजी दहेकर हे उपस्थित आहे। यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री माननीय सुरेशजी कळंबे साहेब हे सुद्धा उपस्थित आहे। यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आदरणीय मंच
मार्गदर्शक, कार्यकर्ता, सेवक, सेवकिनी, बाळगोपाळ सर्वांना या सेवकाचा आदरपूर्वक नमस्कार. आज प्रथमच भव्य अशा कार्यक्रमामध्ये मला प्रस्तावना म्हणण्याचा चान्स मिळाला. आतापर्यंत कोणत्याही कार्यक्रमामध्ये मी प्रस्तावना तर सोडा, पण मी मार्गदर्शन सुद्धा केलेलं नाही. परंतु भगवंताची मर्जी आहे आणि त्या मर्जीनुसार मानव कार्य करीत असतो. तर माझ्या मुखातून काही वेळके वाकडे शब्द निघल्यास भगवान बाबा हनुमानजी मला क्षमा करतील, महान त्यागी बाबा जुमदेवजी मला क्षमा करतील, आई वाराणसी सुद्धा मला क्षमा करतील, आदरणीय सेवक सेवकिनी बाळगोपाळ हे सुद्धा मला क्षमा करतील. आणि आजच्या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेला मी सुरुवात करीत आहो. पहा, संपूर्ण विश्वाची जेव्हा निर्मिती झाली, 4 तत्वावर या विश्वाची निर्मिती झाली. अंडज, जाळज, सेजज आणि उद्भिद. अंडज म्हणजे अंड्यापासून निर्माण होणारे, सेजज म्हणजे घामापासून निर्माण होणारे, जाळज म्हणजे जाळापासून निर्माण होणारे आणि उद्भिज म्हणजे बियापासून निर्माण होणारे. अनेक वस्तू, कीटक, प्राणी या पृथ्वीच्या पाठीवर जन्मास आले आणि त्यामध्ये या मानवाचा सुद्धा जन्म झाला. आपण मानवरूपी जन्मासी आलो आणि जेव्हा आम्हाला मानवरूपी भगवंतानी पाठवलं तर आम्हाला भगवंताचा परिचय नव्हता. मैं भगवान किसे कहूं और शैतान किसे कहूं याचा परिचय धन्य महान त्यागी बाबा जुमदेवजीने आम्हाला दिला. कारण धन्य महान त्यागी बाबा जुमदेवजी 3 एप्रिल 1921 रोजी त्या टिमकी नगरामध्ये जन्मास आले आणि घरची परिस्थिती हालाकीची. अशा परिस्थितीमध्ये वर्ग 4 पर्यंत महान त्यागी बाबा जुमदेवजीचं शिक्षण झालं. समोरचं शिक्षण कशा पद्धतीत जगायचं याचा विचार बाबाला आला, बाबाच्या वडिलांना, परिवारांना आला. बाबांनी शाळा सोडली, आपल्या त्यांच्या घरी विणकरी काम सुरू आणि त्या कामामध्ये परिवारांना, वडिलांना त्यांनी मदत करायला सुरुवात केली. त्या माध्यमातून त्या टिमकीमध्ये अशी सुंदर साडी बाबाच्या हातून विणत होती का मोठे मोठे व्यापारी ते साडी घ्यायला येत होते. आणि असे कारागीर महान त्यागी बाबा जुमदेवजी होते. महान त्यागी बाबा जुमदेवजींना लहानपणापासून हनुमान चालीसा वाचण्याचा छंद होता आणि त्यांना कुस्ती खेळण्याचा सुद्धा छंद होता. त्या गोरीबार चौकामध्ये त्यांना पहलवान या नावाने ओळखले जात होते. असे करता करता परिवारावर दुःख आले. त्यांच्या वडिलांनी एक घर घेतला आणि त्या घरामध्ये भूताळकी होती. बाबाचे वडील गुरुमार्गी होते, हवन कार्य केले, परंतु समाधान मिळाली नाही. आणि त्या भूताळकीचा छळा लावण्यासाठी परिवाराने हवन केले, मोठ्या मोठ्या पंडितांना बोलावले, परंतु समाधानी मिळाली नाही. 12 वर्षात बाबाच्या घरचे 12 जीव गेले. घरासमोर कुत्रा भुकायचा आणि पाळ्यात ना जीव जायचा अशी परिस्थिती महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या परिवारावर होती. अशा परिस्थितीत कधी न येणारी व्यक्ती बाबाच्या निवासस्थानी आली आणि त्यांनी सांगितलं, तुम्ही दुःखी आहात आणि माझ्याकडे एक मंत्र आहे, हा माझ्या वडिलाकडे होता, तर ह्या मंत्राचा जप केला तर तुम्ही स्वतः तर होणार, परंतु या जगाला सुद्धा सुधरू शकाल असा तो मंत्र आहे. आणि तो मंत्र, अरे तो मंत्र संन्यासाचा कठीण होता मोठा, नाही साधला तर जीवाचा धोका, अन परवा न करता स्वतःच्या जीवाची प्राप्ती केली बाबाने माझ्या एका भगवंताची. स्वतःच्या जीवाची पर्वा नाही केली. पहिलेच सांगितलं, मार्ग हा मंत्र कठीण आहे. ह्या मंत्राचा जप ज्या व्यक्तीने केला तो पागल झाला, कोणी मरणागती गेला. आणि अशा या मंत्राला
महानत्यागी बाबा जुमदेवजीने प्राप्त केलं. भगवान प्राप्त झाले तर भगवान बाबाला म्हणत आहे, हे मानव, तूने मुझे भले ही प्राप्त किया मगर मानव ये बेईमान है. आणि बाबाच्या मुखातून शब्द निघाला, मेरा ईमान ही मेरा भगवान है. आणि आजही बाबाच्या शब्दावर सेवकाचे दुःख दूर होतात. परंतु आज आपले विचार कुठंतरी वेगळे झाले आणि त्या विचाराला एक करण्याची गरज आहे. महानत्यागी बाबा जुमदेवजीने खेडोपाडी बंडी डवराने बंदी बैदल दौडे केले, दुःखी मानवाला जागवण्याचे कार्य केले आणि आजही ते कार्य परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ आजही करत आहे. गावोगावी खेडोपाडी सेवक संमेलन करण्याची गरज काय हो? या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश दुःखी कष्टी मानवाला जागवण्याचा हा मुख्य उद्देश आपण या ठिकाणी आहे. आजही अनेक असे कुटुंब आहे जे अंधश्रद्धेमध्ये दारूच्या व्यसनामध्ये डुबत आहे आणि या माध्यमातून, या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांचा परिवार या मानव धर्माशी जुळेल. कारण बाबाचे शब्द होते, इस देश को सत्य के लिए जगाना है. आणि या देशाला जरी सत्यासाठी जागवायचं असेल तर बाबाचे तत्व शब्द नियम आहे. आणि पहा, सगळ्यांकडे अनुभव आहे, मी काही खूप मोठा विद्वान नाही. आणि अशा पद्धतीमध्ये बाबाचे कार्य आहे. एवढेच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.